पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागलेलं आहे। पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 87 पैशांची वाढ झालेली आहे। तर डिझेलही 91 पैशांनी महागलेलं आहे। 10 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचीही तिसऱ्यांदा दरवाढ झाली आहे। मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर आता 108 रुपये 49 पैसे झालेले आहे, तर डिझेल 95 रुपये 2 पैसे इतकं झाले। महागाईच्या आगीमध्ये होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आज पुन्हा एकदा मोठा झटका बसलाय। पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आलेली आहे। पेट्रोल 87 तर डिझेल 91 पैशांनी महागलेले आहे। मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर आता 108 रुपये 49 पैसे तर डिझेल 95 रुपये 2 पैसे इतकं झाले। 10 दिवसांमधील ही तिसरी दरवाढ आहे। आधीच इंधनाचा तुटवडा, त्यातच झालेली दरवाढ यामुळे नागरिकांच्या चिंतेमध्ये आणखी भर पडली आहे। पेट्रोल डिझेलचे दर वाढत चाललेले आहेत। 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा ही दरवाढ झालेली आहे। पेट्रोल 87 तर डिझेल 91 पैशांनी महागलेलं आहे। तर पेट्रोल प्रति लिटर हे 100 रुपयांच्याही पुढे गेलेलं आहे। मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 108 रुपये 49 पैसे तर डिझेल 95 रुपये 2 पैसे इतक्या किमतीमध्ये विकलं जातं। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 109 रुपये आहे। वाशिममध्ये 109 रुपये 85 पैसे प्रति लिटर पेट्रोल आहे, तर डिझेलची किंमत मुंबईमध्ये 95 रुपये 2 पैसे इतकी आहे। अहिल्यानगरमध्ये पेट्रोल 108 रुपये 87 पैसे तर डिझेल 95 रुपये 47 पैसे। रत्नागिरीमध्ये देखील पेट्रोल 109 रुपये आहे। तर मे मध्ये 3 रुपयानं पेट्रोल वाढलं, त्यानंतर 19 मेला 86 पैशांनी तर 23 मेला 87 पैशांनी पेट्रोलची दरवाढ झाली आहे। तर डिझेलची दरवाढ कशी झाली आहे? 15 मेला 3 रुपयांनी वाढलं, 19 मेला 83 पैशांनी आणि 23 मेला 91 पैशांनी वाढलं। कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे, त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू।